उपपद विभक्ति हम पढ़ रहे हैं। उपपद विभक्ति में हमारी द्वितीय उपपद विभक्ति और तृतीय उपपद विभक्ति, ये दोनों विभक्तियां हमारी हुई है। ठीक है, आज हम पढ़ रहे हैं चतुर्थी उपपद विभक्ति। उपपद विभक्ति किसे कहते हैं, ये हमने पहले देखा है कि कारक विभक्ति न होकर अलग विभक्ति होती है। जैसे कि के लिए अर्थ है, फिर भी वहां पर अलग विभक्ति होगी। तो चतुर्थी विभक्ति उपपद विभक्ति हम आज पढ़ रहे हैं, उसमें पहला ही उपपद है अलम। यह उपपद मैंने पहले भी आपको बताया, तृतीय विभक्ति जब हम पढ़ रहे थे तब जो उपपद है वो अलम उपपद तृतीय विभक्ति में भी आता है। लेकिन तृतीय उपपद विभक्ति में अलम इस उपपद का मना करना। ठीक है, ये मीनिंग है, अर्थ क्या है, मना करना। लेकिन चतुर्थी विभक्ति में जब अलम पद आता है तो वो समर्थ होना, कॅपेबल होना, इस अर्थ में आता है। म्हणजे एखादा व्यक्ती एखादं काम करण्यामध्ये समर्थ आहे, योग्य आहे, अशा अर्थामध्ये अलम हे उपपद येतं। आणि ज्याच्यामध्ये पण ज्याच्यासाठी पण अलम आहे, समर्थ आहे, त्याची चतुर्थी विभक्ती होणार आहे। उदाहरण बघा, भारतीय सेना शत्रु देशेभ्यः अलम। भारत की सेना शत्रु देशों के लिए अलम मतलब काफी है, समर्थ है। ठीक है, इस अर्थ में श्री कृष्ण कंस के लिए समर्थ है, मतलब काफी है, ऐसे अर्थ में। वाक्य कैसे बनेगा, कौन से शब्द की चतुर्थी विभक्ति होगी? श्री कृष्ण सर कंस मी के लिए सांगू? समर्थ है। हाँ राहुल। सर अलम कृष्ण कंसाय, अलम कृष्ण कंसाय। कृष्ण, हाँ वाक्य सही है, बट उसकी अरेंजमेंट थोड़ी हम ठीक करते हैं। कृष्ण श्री कृष्ण कंसाय अलम, भगवान श्री कृष्ण कंस के लिए काफी है या समर्थ है, ऐसे। कंस का वध करने के लिए समर्थ है। श्री राम रावण के लिए समर्थ है या काफी है? बोलो। हम्म। श्री राम रावण के लिए समर्थ है। श्रीराम श्रीराम रावणाय अलम। हाँ, श्री राम रावणाय अलम, श्री रावण राम के लिए काफी है, ऐसे अर्थ में। समझ में आ रहा है? सत्कर्म दुष्कर्म के लिए समर्थ है, काफी है, मतलब उस पर जीत पाने के लिए। तो सत्कर्म दुष्कर्मेभ्य अलम, एतादृश। अवगतम वा? अलम उपपदम अवगतम। दो अर्थ है अलम के, एक मना करना और समर्थ होना। जब मना करना अर्थ का प्रयोग करना है उस अर्थ में, तो अलम के साथ तृतीया विभक्ति होगी। और जब काफी है ऐसा अर्थ करना है तो चतुर्थी विभक्ति होगी। दूसरा उपपद है नमस्कार। जिसे भी सर नमस्कार करना है उसकी तृतीया विभक्ति होगी। जैसे देवाय नमः, शिवाय नमः, आदित्याय नमः। माताय नमः। माताय नमः। माताय नहीं होता है, मात्रे होता है। मातृ शब्द है ना, उसका चतुर्थी मातृ विभक्ति मातृ एक वचन अलग होता है। सर गुरवे अध्यापिकाय नमः, नमः। आचार्याय नमः, अध्यापकाय नमः, ऐसे। तो जिसे भी सर नमस्कार करना है उसकी चतुर्थी विभक्ति की जाते। बोलो राहुल। सर मला थोडं चतुर्थी सॉरी तृतीयामध्ये डाऊट होतं, म्हणजे काय डाऊट आहे? ऍबसेंट होतो ना. ऍबसेंट सर म्हणजे असल्यावरती डाऊट नसेल, समजलंच नसेल राहुल। येस सर. हा, मला व्हॉट्सअप टेलिग्राम वरती मेसेज कर, त्यावेळेस मी तुला रेकॉर्डिंग पाठवतो, ठीक आहे? कारण की पूर्ण तृतीय उपपद विभक्ती सांगणं म्हणजे हे पूर्ण लेक्चर सांगणं आहे। शंका असेल तर मी सांगू शकतो, परंतु पूर्णच ऍबसेंट असेल वर्गाला तर पूर्ण एक्सप्लेन नाही करू शकत। रेकॉर्डिंग पाठवतो, ठीक आहे राहुल? टेलिग्रामला मेसेज कर। ओके सर. ओके सर. सर तिसरे मला उपपद पण स्वा। पाठवाल सर, मी हा, ज्यांना लागते ज्या दिवसाची रेकॉर्डिंग त्यांनी मला मेसेज करा टेलिग्रामला, ठीक आहे? तृतीय उपपद
तृतीय उपपद पहा, स्वाहा। आता स्वाहा जे पद आहे, स्वाहा जो पद है, वो जब यज्ञ चल रहा होता है तब आहुति डालने के लिए प्रयोग किया जाता है। तो आहुति देना यह उसका अर्थ है। और जिसके भी लिए आहुति देनी है, जिस देवता के लिए, जिस व्यक्ति के लिए, उसकी चतुर्थी विभक्ति होती है। ठीक है, जब हम यज्ञ में आहुति डालते हैं, आहुति मतलब क्या, जो सामग्री होती है यज्ञ की, उसी को आहुति बोला जाता है। लेकिन जब यज्ञ में डाली जाती है तब, ठीक है, जैसे चावल होती है, घी होता है, वैसे। ठीक है, तो इंद्राय स्वाहा, भगवान इंद्र के लिए यज्ञ चल रहा है। मान लो बारिश की देवता इंद्र है, तो इंद्र के लिए यज्ञ चल रहा है, तो इंद्र के लिए आहुति दे रही है, मतलब जो सामग्री है, यज्ञ सामग्री, वो किसके लिए, इंद्र के लिए आहुति दे रही है यज्ञ में। तो इंद्राय स्वाहा, शिवाय स्वाहा, अग्नये स्वाहा। वेद मंत्र यज्ञ जब आपने सुना होगा तब आपको याद आएगा वो, इंद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा, एतादृश। समझते हैं? तीन सर उपपद समझ। देवायचं पुन्हा एकदा सांगा ना. नमः. ज्याला नमस्कार करायचा आहे, ज्याच्यासाठी नमस्कार आहे, त्याची चतुर्थी विभक्ती होणार आहे. देवाय नमः, देवासाठी नमस्कार. शिवाय नमः, नमः शिवाय म्हणतो ना आपण, तर उलट सुलट कसंही म्हटलं तरी चालेल, नमः शिवाय. सूर्य नमस्कार करताना आदित्याय नमः, सूर्याय नमः असं म्हणतो आपण. आदित्याला नमस्कार, सूर्याला नमस्कार. समजते? हो सर. चतुर्थ हो उपपद सर. है स्वस्ति। स्वस्ति का अर्थ है कल्याण हो, और जिसका भी कल्याण हो ऐसे बोलना है, उसकी चतुर्थी विभक्ति की जाती है। छात्रेभ्यः स्वस्ति, छात्रों का कल्याण हो। अभी यहाँ पर का की के षष्ठी विभक्ति का अर्थ है, लेकिन फिर भी यहाँ पर चतुर्थी विभक्ति का प्रयोग हुआ क्योंकि उपपद स्वस्ति यहाँ पर आया है। तो स्वस्ति के साथ चतुर्थी का ही प्रयोग होगा, ऐसा रूल है। तो छात्रेभ्यः स्वस्ति, ऐसे छात्रों का कल्याण हो। जनेभ्यः स्वस्ति, लोगों का कल्याण हो, ऐसे। अभी यहां से आगे पहले जो चार है वो उपपद है, तो नीचे के भी उपपद है, एक लेकिन उनको मिनिट. हम ऊपर के अव्यय कहते हैं। शंका है काही? हो सर, एक प्रश्न विचारायचा होता. जसं आता इथे देवाय इंद्राय असं आपण लावलंय आणि चतुर्थी विभक्ती म्हटलं, पण हे य जे देवाय इंद्राय हे तृतीयामध्ये येतं ना, य जे लावतोय, आणि इथे चतुर्थी छात्रेभ्य असं का झालंय? चतुर्थी विभक्तीचं बहुवचन आहे, एका विद्यार्थ्याचं कल्याण हो असं नाही म्हणायचं, सर्वच विद्यार्थ्यांचं कल्याण हो असं म्हणायचं आहे. म्हणून चतुर्थी छात्राय, विभक्तीचं बहुवचन छात्राभ्याम, आहे. छात्रेभ्य असं बहुवचन छात्र. झालं चतुर्थी विभक्तीचं. ठीक आहे, आणि थँक्यू. देवाय इंद्राय हे तृतीय विभक्तीचे रूपण आहेत. चतुर्थी विभक्ती एक वचनाचं रूप आहे. आता इथे वरती चतुर्थी उपपद विभक्ती शिकत आहोत, म्हणजे फक्त चतुर्थी विभक्ती एक वचनच होईल असं नाही. अर्थानुसार आणि बोलणाऱ्याच्या तात्पर्यानुसार एक वचन, द्विवचन, बहुवचन सुद्धा होणार आहे. जसं की उदाहरणार्थ, दोनच विद्यार्थी खूप वर्षानंतर शिक्षकाला भेटायला आले आणि ते दोघच आहेत तिथे, आणि दोघांनी गुरुजींचं दर्शन घेतलं. त्यावेळेस गुरुजी छात्राय स्वस्ती अथवा छात्रेभ्य स्वस्ती असं नाही म्हणणार, तर चतुर्थी विभक्तीचं द्विवचन वापरणार, छात्राय छात्राभ्याम स्वस्ती. समजतंय? म्हणजे सर कर्त्यामध्ये वचनानुसार बदल होईल. करता नाहीच येते. करता, कर्ता कर्म करण ते आपण कारक विभक्तीमध्ये शिकलो. आता ह्या उपपद विभक्ती आहेत. आता करता जर छात्र त्यांना हे म्हटलं काय तर झालं सर? त्यांची प्रथमा विभक्ती होणार आहे. हं. बरोबर की नाही? समजतंय का? हो, नाही ना, थोडं कन्फ्युज होत आहे सर. काय समजत नाहीये मला, एकदा मला शंका इथे सांगा. मला हे म्हणायचं आहे की जसं आता आपण कर्त्या म्हणजे कर्त्यानुसार वचन बदलतो असं म्हणतो की सॉरी, क्रियेनुसार आपण इकडे कर्त्याचं वचन बदलतो आहे.
तर इथे आपण काय, इथे कर्त्याचा काही संबंध नाही का असं विचारायचं. म्हणजे संबंध छात्रेभ्य नेमकं काय? सर कर्त्याचा आवाज संबंध, येत नाहीये तुमचा. हा येतो, मी म्यूट केला होता. कर्त्याचा संबंध कायमस्वरूपी असतोच, परंतु एकतर हम्म. स्वस्ती इथे क्रियापद नाहीये. तुम्ही जर त्याला क्रियापद समजत हम्म. असाल तर ते क्रियापद नाहीये. अच्छा. नाही. आता खाली जसे ओके ओके. ईर्ष रुच कृत असूय दा हे क्रियापद आहेत, परंतु वरचे काय आहेत, अव्यय हम्म. आहेत. स्वस्ती हे अव्यय आहे. अच्छा. ठीक आहे, त्याच्यामुळे कर्त्याचं ओके वचन ओके. जरी बदललं तरी सुद्धा त्याचं नाही बदलणार. जसं की छात्र अत्र पठती आणि छात्राः अत्र पठन्ति, या दोन्ही वाक्यामध्ये पठती पठन्ति क्रियापद चेंज झालं, कारण की छात्र छात्राः असं एक वचन बहुवचनाचं परिवर्तन झालं. पण अत्र जे मधलं अव्यय आहे वाक्यामधलं, त्यामध्ये काही चेंज झालंय का? तसे हे अव्यय आहेत, अलम नमः स्वाहा आणि स्वस्ती. म्हणून छात्रेभ्य जरी बहुवचन असलं तरी स्वस्तीचं बहुवचन स्वंती अथवा दुसरं काही असं होणार नाही, कारण स्वस्ती हे क्रियापद नाही, अव्यय आहे. समजतंय? कळलं सर. थँक्यू. ठीक हो है। हो हो. आता आता झालं. हाँ, अब यहाँ पर ऊपर जो चार है वो अव्यय है, अलम नमः स्वाहा और स्वस्ति। और नीचे ईर्ष्य रुच कृत असूय दा, ये क्या है, धातु है। मतलब ये धातु भी उपपद विभक्ति में आते हैं और चतुर्थी उपपद विभक्ति में आते हैं। मतलब इनका जो मीनिंग है, जिसकी भी, अभी देखो उदाहरण के लिए ईर्ष्य धातू आहे, क्या है, ईर्ष्य, यापासूनच ईर्षा असा शब्द तयार होतो, ईर्षा। ईर्षा म्हणजे मराठीमध्ये जळण, हिंदी में जलन। किसी की प्रोग्रेस देख के या किसी का ये देख के जो पेट दर्द होता है ना, उसके लिए संस्कृत में ईर्ष्य धातु का प्रयोग किया जाता है। तो ईर्षा करना मतलब जलन करना। तो जिसके भी ऊपर जलन किया जाता है उसकी चतुर्थी विभक्ति की जाती है, ऐसा रूल है। दुष्ट सज्जनाय ईर्ष्यति, दुष्ट सज्जन के लिए ईर्ष्या करते। किसकी ईर्ष्या करते हैं? सज्जन की ईर्ष्या करते हैं। दुर्जन लोग सज्जन की ईर्ष्या करते हैं। अब यहाँ पर जय श्री मैम आप बताइए, यहाँ पर कर्ता कौन है और क्रियापद क्या है, उसके हिसाब से परिवर्तन क्या होगा? मुझे यदि बहुवचन में बोलना है तो कैसे बोलेंगे? दुष्ट सज्जनाय ईर्ष्यति। ईर्ष्यती ही क्रिया आहे सर. हो, आणि दुष्ट हे. बरोबर। हम्म. दुष्ट काय आहे? करता अं, आहे, कारण ईर्ष्या कोण हा करणार आहे? हो. दुष्ट लोक करणार आहेत. दुष्ट व्यक्ती करणार आहे. हा, आणि सज्जनाय काय आहे? कर्म आहे. कर्म कसं काय होईल? कर नाही, कर्म नाही, काय करतू चतुर्थी उपपद विभक्ती आहे असं म्हणायचं त्याला. ज्या वेळेस अच्छा. उपपद विभक्तीचं उदाहरण असेल त्यावेळेस हम्म. कर्ता कर्म करण असं न म्हणता त्याला चतुर्थी उपपद अच्छा. विभक्ती, पंचमी उपपद विभक्ती असं म्हणायचं. कारण की त्याला जर कर्म हो. म्हटलं तर सज्जन शब्दाची आपल्याला द्वितीय विभक्ती करावी लागेल, परंतु ती आपण करू शकत नाहीच, कारण की आपण ईर्ष्यती या क्रियापदाचा वापर केलेला आहे आणि व्याकरणाचा नियम आहे, ईर्ष्यती क्रियापदाचा वापर केला तर ज्याची ईर्ष्या करत आहे त्याची चतुर्थीच विभक्ती होईल. अच्छा. ठीक आहे। म्हणजे आता कधी उपपद कधी असं पण विभक्तीमध्ये अशी आपल्याला पण शंका येऊ कर्माचा. शकते की एवढे सगळे आडेवेडे कशासाठी घेतले व्याकरणामध्ये? जर समजा हम्म. सज्जनाचीच ईर्ष्या करत आहे तर सज्जन कर्मानुसार द्वितीया किंवा अर्थानुसार षष्ठी केली असती तर भागला असतं ना। एवढं कशाला ईर्ष्येती, ज्याची ईर्ष्या करायची त्याची चतुर्थी, मग ते त्यात बी पुन्हा एक वचन द्विवचन, असं कशासाठी? तर याचं एकच उत्तर आहे, भाषेमध्ये अगोदर तशी रचना आहे आणि अगोदर भाषा आहे आणि नंतर व्याकरण आहे। व्याकरणावरून भाषा तयार झालेली नाही, तर भाषेवरून व्याकरण तयार झालेलं आहे। कारण की संस्कृत भाषा अनादी आहे, परंतु महर्षी पाणिनींनी लिहिलेले संस्कृत व्याकरणाची मात्र तारीख आहे। ठीक आहे ना?
समझते हैं ना? हो सर. हो मग सर. याचं उदाहरण असं म्हणू शकतो का आपण सर, कंसः रामाय ईर्षति. हाँ, कंसः रामाय ईर्ष्यति. मूर्ख छात्राः प्रतिभावंत छात्राय ईर्ष्यति. मूर्ख छात्र प्रतिभावंत छात्र की ईर्ष्या करता है, ऐसे. दुर्जन साधु की ईर्ष्या करता है. अब साधु शब्द उकारांत पुल्लिंग है, तो उसकी चतुर्थी विभक्ति अलग होगी. कैसे होगा? दुर्जन अथवा दुर्जनाः साधवे ईर्ष्यति, ईर्ष्यन्ति. समझा? गुरवे साधवे चतुर्थी विभक्ति एक वचन, ऐसा होता है. साधु की ईर्ष्या करते हैं, दुर्जन साधु की ईर्ष्या करते हैं. समझ में आ रहा है? आगे का धातु है रुच. रुच मतलब अच्छा लगना, मतलब पसंद आना. ठीक है, पसंद होना. और जिसके भी लिए पसंद है या जिसे भी अच्छा लग रहा है, उसकी चतुर्थी विभक्ति की जाती है. जैसे बालकाय दुग्धम रोचते. बालक के लिए दूध पसंद है, बालक को दूध अच्छा लगता है. समझ में आ रहा है? बालकाय दुग्धम रोचते. बालक के लिए दूध अच्छा लगता है, ऐसे. हाँ, छात्र को घूमना पसंद है या अच्छा लगता है. छात्र को घूमना पसंद है, कैसे बोलेंगे? सर मी सांगू. हम्म. छात्राय हम्म. भ्रमणं रोचते. सम्यक बहुत्तमं. छात्राय भ्रमणं रोचते, एतादृशम्. मह्यम भगवत दर्शनम रोचते. मुझे भगवत दर्शन पसंद है. मह्यम प्रार्थना रोचते. मुझे प्रार्थना पसंद है, एतादृश. ठीक है, समझ में आ रहा है? तो जो भी जिसके लिए पसंद है, उसकी चतुर्थी विभक्ति होती है. शिक्षकों को पढ़ाई पसंद है. शिक्षकाय पठनम रोचते. तर पण मला असं म्हणायचं की मला रामरक्षा स्तोत्र आवडते, तर मग इथे अहमचं काय होईल, कसं होईल? मह्यम. मी अगोदरच त्याचं उदाहरण मय्यम. सांगितलं ना, मह्यम. मह्यम भ्रमणम रोचते. मह्यम पठनम रोचते. मह्यम रामरक्षा स्तोत्रम रोचते. मह्यम मिष्ठान्नानि रोचते अथवा मिष्ठान्नम रोचते. मला मिठाई पसंद आहे, असं. समजतंय? ज्याला पसंद आहे त्याची चतुर्थी करायची आहे. त्यानंतर क्रुद्ध. क्रुद्ध धातु है, जिसका अर्थ है क्रोध करना. ठीक है, गुस्सा करना. और जिसके भी ऊपर गुस्सा कर रहा है, उसकी होगी चतुर्थी विभक्ति. जैसे पिता पुत्र के ऊपर क्रोधित होते हैं. किसके ऊपर क्रोधित होते हैं? अब यहाँ पर ऊपर अर्थ हो रहा है, लेकिन जिसके भी ऊपर क्रोधित हो रहे हैं उसकी ही चतुर्थी विभक्ति होगी, सप्तमी विभक्ति नहीं होगी. ठीक है, कारक विभक्ति के अनुसार. तो जिसके ऊपर क्रोधित हो रहा है उसकी चतुर्थी विभक्ति होगी. जैसे पिता पुत्राय क्रुध्यति. पिता पुत्र के ऊपर क्रोधित होते हैं. किसके ऊपर क्रोधित होते हैं? पुत्र के ऊपर. तो यहाँ पर पुत्राय, ऐसे चतुर्थी विभक्ति होती है. समझ में आ रहा है? छात्र शिक्षक छात्रों के ऊपर क्रोधित होते हैं. बोलो वाक्य. शिक्षक. शिक्षकः हाँ. पुत्राय क्रुध्यति. शिक्षका क्रुध्यति. साक्ष शिक्षक छात्रों के ऊपर क्रोधित होते हैं. शिक्षक शिक्षक छात्राय क्रुध्यति. छात्राय हाँ, शिक्षक छात्राय क्रुध्यति. और बहुत सारे छात्रों पर हो रहे हैं तो छात्र की बहुवचन आएगा. छात्रेभ्य. शिक्षक छात्रेभ्य क्रुध्यति. समझ में आया ना?
सर सर हम्म? क्रुद्यती का क्रुद्यंती नहीं होगा क्या? क्रुद्यंती आपण चतुर्थी उपपदाची उपपदाचं बहुवचन केलं ना, कर्त्याचं बहुवचन केलेलं नाही. जर समजा शिक्षक खूप केले, शिक्षका क्रुद्यंती होईल, परंतु शिक्षक क्रुध्यती. ठीक आहे, मग ते एक छात्रावर असेल किंवा अनेक छात्रावर. शिक्षक छात्राय क्रुध्यती, शिक्षकाः छात्राय क्रुध्यति, और बहुवचन लिया तभी भी छात्रेभ्य, क्रियापद पे कोई उसका असर नहीं होगा, क्योंकि कर्ता के अनुसार क्रियापद चलता है इस वाक्य रचना में। ठीक है सर। ठीक है, सर ये ऊपर एक बार आपको समझ में आएगा। जैसे नमः ये उपपद है, तो हमने देवाय नमः, एक भगवान के लिए नमस्कार ऐसे बोला। लेकिन वहीं पर मुझे यदि बहुत सारे भगवान के लिए नमस्कार बोलना है तो मैं देवेभ्य यूज करूंगा, लेकिन नमः का बहुवचन यूज नहीं होगा, क्योंकि वो अव्यय है एक तो। लेकिन क्रियापद में कर्ता के अनुसार चलता है। बोलो राहुल। सर जर आपण असं म्हटलं की मुलगा पावसावर रागवला, जसं की आपण कश, कवितामध्ये म्हणतो, तर कशावर कशावर? पावसावर हम्म. रागवला तर बालक आपण वर्षायै कृत्यती, वर्षा शब्द आहे, पाऊस, वर्षा. आणि लता प्रमाणे चालतो, तर लता यै चतुर्थी विभक्ती एक वचन. समझ में आ रहा है? ठीक आहे सर. हो सर. हम्म. हो सर. असूय, हो निंदा करना. बोलो. सर, अलम अव्यय आहे. काय? अलम. अलम अव्यय आहे. ओके सर. ठीक है, असूय, असूय मतलब निंदा करना, और जिसकी भी निंदा कर रहे हैं उसकी होगी चतुर्थी विभक्ति। दुर्जन सज्जनाय असूयति, दुर्जन सज्जन की निंदा करता है, दुष्ट सज्जन की निंदा करता है, दुष्ट सज्जनाय असूयति, दुष्ट व्यक्ति सज्जन की निंदा करता है। किसकी? सज्जन की। तो सज्जनाय, ऐसे। असूयति मतलब निंदा करना। ठीक है, और लास्ट में दा, मूल धातु दा है, उसका यच्छ होता है। दा का यच्छ मीनिंग है देना, और जिसके भी लिए दे रहा है, जिसे भी दे रहा है, उसकी होगी चतुर्थी विभक्ति। सह निर्धनाय धनम यच्छति, वह निर्धन के लिए, धनम बोला क्या मैंने, भोजनम यच्छति, वह निर्धन के लिए भोजन देता है। किसे भोजन देता है? निर्धन के लिए। वाक्य बहुत अच्छा है। निर्धन के लिए धन नहीं, भोजन दे दो, क्योंकि वो खा के काम तो कुछ करेगा, धन दोगे तो क्या होगा? व्यर्थ ही नष्ट करेगा। तो सह निर्धनाय भोजनम यच्छति, वह निर्धन के लिए भोजन देता है। किसे देता है? निर्धन के लिए। ऐसे समझ में आ रहा है? माता बालक के सर लिए दूध देती है, तो माता बालकाय दूधम यच्छति, माता बालक के लिए दूध देती है। सर याच्यामध्ये का हम्म. याच्यानुसार म्हणजे अ, वचनानुसार धातूला प्रत्यय लागत आहे ना. म्हणजे मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. तर आता हे कसं क्रुध, दा, यच्छ हे धातू आहेत ना. हो हो हो. हे धातू आहेत. तर त्याच्यामुळे आता इथे जसं पिता पुत्राय पृधंती, तर आता हम्म. पिता हे एक वचन आहे, तर म्हणून पृधंतीला ती प्रत्यय लागला, म्हणजे आता हे वचनानुसार प्रथम, याला प्रत्यय लागत आहे ना. बरोबर, प्रथम हा पुरुष एक आणि वचनाचा आता करता आहे, म्हणून प्रथम पुरुष एक वचनाचं क्रियापद. आता समजा शेवटच्या वाक्यामध्ये बघा, सह निर्धनाय भोजनम यच्छति, तो निर्धन व्यक्तीसाठी भोजन देतो असं अर्थ आहे. पण मला जर इथे हो तू निर्धन व्यक्तीसाठी भोजन देतो असं म्हणायचं असेल, तर त्वम निर्धनाय भोजनम यच्छसी होईल. यच्छसी होत. हा, मला जर म्हणायचं असेल मी निर्धन व्यक्तीसाठी भोजन देतो, तर अहम निर्धनाय भोजनम यच्छामी होईल, उत्तम पुरुष एक वचन. समजतंय?
तर मला की असं याचा हा एक्झॅक्ट असा उपयोग कुठे करायचा असा सांगायचा किंवा असं म्हणजे अशा गोष्टी म्हणजे जसं अलम नम असं बोलायचं असेल तेव्हाच याचा उपयोग होतो का? हो हो हो. म्हणजे स्पेसिफिक आता जसं इच्छा आहे किंवा नम आहे स्क्रीन तेव्हा मग वरती ड्रॉ आपण तिथे कोण करतंय? एक मिनिट. हा बोला बोला. तर त्यावेळेस मग आपण तिथे उपपद विभक्तीचा उपयोग करायचा. हो. कारण आमच्या याच्यामध्ये काही काही सेंटेन्स दिलेले आहे ना तर त्यांनी म्हणजे त्या टेक्स्टबुक मध्ये दोन्ही एकत्रच दिलेले आहे म्हणजे आपली साधी विभक्ती आणि काही उपपद विभक्तीचे पण सेंटेन्स त्यांनी दिलेले आहे त्याच्यात. हम्म. कोणता दीपमणिका वापरता का तुम्ही? हो दीपमणिकामध्ये. हा. बरं, दीपमणिकामध्ये तसंच दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही काही छोट्या हा. छोट्या हे पण आहेत, वाक्य दुसऱ्या कारकाची पण हो दिलेली आहेत. हो. पहिले कसं? साधे दिलेले आहे मग उपपद विभक्तीचे दिलेले. दीपमणिका चांगला आहे, पण दीपमणिकाने एवढी विद्यार्थ्यांची तयारी होत नाही. नाही. आता मी पण ज्या स्कूलला आहे ना, तिथे दीपमणिका आहे, परंतु दीपमणिकाने चांगली तयारी होत नाही. हो रुचिराने चांगली तयारी होती. रुचिराने म्हणजे लेसन्स आणि ग्रामर साठी एक कोणतं तरी वेगळं पुस्तक वापरायलाच पाहिजे. पण दीपमणिकाने कसं केलेलं आहे, त्यांनी व्याकरण आणि लिटरेचर सगळं एकत्रितच एकाच पुस्तकामध्ये केलंय. आणि त्यामध्ये पण एक हो, चॅप्टर नंबर 14 पर्यंत फक्त कारक शिकवलंय. आता जर वर्षभर हो पोरं फक्त कारण कारकच शिकतील, कर्त्यापासून हो संबोधन पर्यंत, सर. तर एक एक प्रकरण हम्म. शिकायला पोरांची 10वी यायची. हो सर कारण बेसिक त्यांचं होत नाही क्लिअर. नाही तो ना, प्रॉब्लेम आहे. होणारच नाही. पुस्तकात चॅप्टर फक्त 14च्या म्हणजे 8 चॅप्टर जर फक्त हो 8 कारकावरती दिलेले असतील, कर्ता कारकावरती एक चॅप्टर, कर्म कारकावरती एक चॅप्टर, एक दीड पानाचा, आणि अख्खं पुस्तक त्याच्यामध्ये गेलंय. कसं फक्त कारकच शिकून होईल? कारक आणि धातुरूप होईल 6-7चा जर विचार केला तर. सर ते एनसीआरटीचं पब्लिकेशन आहे रुचिरा. तर त्याच्यामध्ये पण असं खूप असं दिलं नाही ते पण तर छोटंच टेक्स्ट बुक आहे ना. नाही, रुचिराचं कसं होतं, रुचिरा जर टेक्स्ट बुक असेल तर विद्यार्थ्यांना व्याकरणाचं आपल्याला एक वेगळं पुस्तक शिकावं लागतं. हा म्हणजे कसं स्पेशल एक ग्रामरचं आपण सजेस्ट करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शाळेवाले लेक्चर पण तेवढे द्यायला पाहिजे. संस्कृतचं असं नाही हो. की कमी लेक्चर मध्ये होईल म्हणून. त्याला व्याकरणाचं हम्म. शिकायला पण लेक्चर घ्यावे लागतील ना. एकतर सिलेबस कम्प्लिशन हो वगैरे, डेट्स, हे ते भानगडी मध्ये कार्यक्रम, हे अवघड आहे. हे समजलंय मी. म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ करतो. अजून 8 मिनिट आहेत. हो बाकीची हो. काही चर्चा करायची असेल तर करू शकतो आपण. समजलं.